इथे मला देव म्हणतात की महर्षीणाम भृगुराम, सर्व महर्षींमध्ये मी साक्षात भृगु आहे. भृगु महर्षी साक्षात माझी विभूती आहे. ते भृगु महर्षी त्यांना महर्षित्व पद ज्या ठिकाणी तपस्या करण्याने प्राप्त झालं ते ठिकाण म्हणजे हे भृगु क्षेत्र आहे. हे भृगु कच्छ आहे. या क्षेत्राचं मूळ नाव काय? भृगु कच्छ. आणि नंतर अपभ्रंश म्हणून भरूच असं त्याचं नाव झालं. आणि इथं ऋषी तपस्या केली. दिव्य वर्ष सहस्रम ध्यान तत्वां शंकर पूजाश्च भवतो येच महादेवं नियोत्तमाः असं वर्णन निकंदराने केले. गुरु ऋषीची पावन तपस्या आणि त्या तपस्येची आपण ऊर्जा ग्रहण करावी. आणि त्यानंतर जे आपण आज दर्शन करणार आहोत ते कुबेर भंडारी सुद्धा त्यांना सुद्धा दिग्पालत्व, त्यांना सुद्धा देवाचं धनाध्यक्षत्व कुठल्या तपस्येने कुठल्या क्षेत्राच्या सेवेने प्राप्त झाले असेल तर या क्षेत्राच्या सेवेने प्राप्त झालं. ज्यावेळेस त्रिदेवांची परीक्षा करायची वेळ येते त्यावेळेस कोणी परीक्षा करावी हा प्रश्न होतो. त्यावेळेस भृगु महर्षी हेच एक मात्र असे सुयोग्य आहे असा निर्णय ऋषीच्या सभेमध्ये होऊन ते जातात. इतर सर्व लोकांना जातात. त्याचा प्रसंग आपल्या सर्वांना माहिती आहे. अशा अधिकाराचे असणारे भृगु महर्षी, धनाचे देवांचे धनाध्यक्ष असणारे कुबेर महाराज यांच्यावर अशी नर्मदा माईच्या कृपेने भगवंताची कृपा झाली. त्यांना अखंड धनाचा स्रोत प्राप्त झाला. भृगु ऋषींना ज्या प्रकारे अखंड तपाचं तेज प्राप्त झालं असंच तेज आपल्यालाही प्राप्त हो. आज इतकी सेवा आहे. आज आपल्याला वेळ कमी आहे. प्रमाणे यथा आकाश यथा नदी यथा सखल अखंड बाळाचं भाग आहे. नर्मदा